नुकतीच विधान परिषदेची पदवीधर मला वाटतं निवडणूक आहे, तिथे तुमचे वडील प्रतिनिधित्व करतायत. तुम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करणार की वेगळा स्वतःचा विधानसभेचा मतदारसंघ तुम्ही स्वतः शोधताय, तिथे काम करताय? मला खरं तर विधानसभेमध्येच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला लोकसभेतही नाही आहे आणि अन्य विधान परिषदेतही नाही आहे. पण तुम्ही 2024ला लढणार आहात, 100% लढेल. विधानसभा लढणार आहात. विधानसभा लढेल. संगमनेरचा तर प्रश्नच येत नाही, कारण तो शेवटी माझ्या मामांचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे तिथं तर काय प्रश्नच नाही. मामांना असं वाटलं भाजपला संधी द्यायला पाहिजे. मामांना वाटलं हा भाग वेगळा आहे, बरं, मला तसं वाटणार नाही. त्याच्यामुळे माझ्या बाजूने ती गोष्ट एकदम क्लिअर आहे. सत्यजित तांबे खोटं बोलले. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विधान परिषद लढणार नसल्याचं ठणकावून सांगितलं. मला खरं तर विधानसभेमध्येच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला लोकसभेतही नाही आहे आणि अन्य विधान परिषदेतही नाही आहे. मात्र अवघ्या काही दिवसातच सत्यजित तांबे यांनी आपली भूमिका बदलल्याचं स्पष्ट झालंय. नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना त्यांच्या जागी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाजपकडनं उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याने आणखीनच खळबळ उडाली. ते म्हणाले, सत्यजित तांबे यांना भाजपने उमेदवारी दिली तर स्वागतच. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर विखेंचा सत्यजित तांबेंना पाठिंबा ही बाळासाहेब थोरातांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. एकीकडे सत्यजित तांबे आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे म्हणत आहे, तर दुसरीकडे त्यांनी माध्यमांशी बोलताना सर्व पक्षीयांना विजयासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यामुळे तांबे यांचे चालले तरी काय अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र लेट्सअप सोबत सत्यजित तांबे काय बोलले होते, ते खोटं बोलले होते का? ऐका. तुम्ही अनेकदा म्हणजे काँग्रेसमधल्या अन्यायाबद्दल कोट अनकोट अन्यायाबद्दल बोलता, पण आता तुम्ही स्वतःला आता कुठे आता नुकतीच विधान परिषदेची पदवीधर मला वाटतं निवडणूक आहे, तिथे तुमचे वडील प्रतिनिधित्व करतायत. तुम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करणार की वेगळा स्वतःचा विधानसभेचा मतदारसंघ तुम्ही स्वतः शोधताय, तिथे काम करताय? जसं रोहित पवारांनी बारामतीतून कर्जत जामखेड जिंकली, तसं तुम्ही कोणता मतदारसंघ शोधलाय का? किंवा तुमचा राजकीय प्रवास जो तुम्हाला प्रतिनिधी सभागृहात जायचा आहे तो कसा असेल? नाही, आता मला खरं तर विधानसभेमध्येच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला लोकसभेतही नाही आहे आणि अन्य विधान परिषदेतही नाही आहे. तुम्ही सुजय विखेंना बाय देता तुम्ही असं सांगू? नाही, असं नाही आहे. शेवटी प्रत्येकाचं एक स्वभाव असतो. मला असं वाटतं की मी जे राज्य पातळीवर काम करू शकतो ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणून मला राज्यातच काम करण्यात इंटरेस्ट आहे. विधानसभेतच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता कसे कसे परिस्थिती निर्माण होते, कारण राजकारण हे परिस्थितीवर अवलंबून असतं आणि परिस्थिती कशी निर्माण होते हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी आत्ताच त्याच्यात सांगू शकत नाही की कुठं जाऊन मी काम करू शकतो. आणि याही उपर मी तुम्हाला हे सांगेल की चांगलं काम करायचं असेल तर आमदार खासदार झालंच पाहिजे असंही गरजेचं नाही. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आणि 75 विधान परिषदेचे सदस्य आहेत, म्हणजे 350 आमदार आहेत. तुम्हाला मी नावं विचारले तर 10पेक्षा नावं तुम्ही जास्त सांगू शकणार नाही. त्यामुळं आमदार खासदार झालंच पाहिजे हेही गरजेचं नाही, परंतु जर एक बुलंदपणे जर तुम्हाला तिथं जाऊन काहीतरी काम करायचं असेल ठोसपणे, तर मला असं वाटतं की एक व्यासपीठ असावं लागतं आणि विधिमंडळासारखं किंवा संसदीय मंडळासारखं व्यासपीठ नाही की जिथं जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. पण आता तुम्ही म्हणता तसं तुमचा प्रवास जो आहे 2000 सालापासून सुरू आहे, 22 वर्ष झालेली आहे, तर पुढच्या 2024 तुम्हाला मतदारसंघ शोधा. म्हणूनच माझ्या आजूबाजूचे सहकारी, माझे मित्र, माझे नेते मंडळी, माझे कार्यकर्ते, या सगळ्यांची तुम्हाला ऑप्शन देऊ का? हा, द्या ना. म्हणजे समजा काय शेजारचा तुमचा शिर्डी आहे, तिथे तुम्ही काम करू शकता. तुमच्या मामाचा स्वतःचा संगमनेर आहे, तिथे तुम्हाला संधी मिळू शकते. तर असं नाही, आता कसं आहे की संगमनेरचा तर प्रश्नच येत नाही, कारण तो शेवटी माझ्या मामांचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे तिथं तर काय प्रश्नच नाही. मामांना असं वाटलं भाजपला संधी द्यायला पाहिजे. मामांना वाटलं हा भाग वेगळा आहे, मला तसं वाटणार नाही. त्याच्यामुळे माझ्या बाजूनी ती गोष्ट एकदम क्लिअर आहे. आणि आमच्या परिवाराने, म्हणजे माझे वडील असतील, मी असेल, आम्ही कायम राजकारणामध्ये एक पथ्य पाळलेलं आहे
की मामांचा जो इंटरेस्ट आहे हो. तो पहिला प्रोटेक्ट करायचा ओके. आणि त्याच्यानंतर मग आपलं राजकारण करायचं. हे आमचं तत्व तिथे एकदम क्लॅश कधी झालेलं नाही. कधीच झालेली नाही आजपर्यंत ओके. आणि कधी होणार पण नाही. अनेकांना असं वाटतं की तुम्ही संघटनेवर दावा सांगू नाही. शकाल किंवा म्हणून संघटनेचं ऑप्शन तुम्हाला नाही नाही नाही. तसं काही नाही. बरं, ठीक. शिर्डीबद्दल सांगा, शेजारच्या तुमच्या. शिर्डीची परिस्थिती 2009ला वेगळी होती. बरं. 2009ला ज्यावेळेस मी तिथे इंटरेस्टेड होतो त्यावेळेस 28 गावं नुकतेच गेलेले होते मतदान. त्या ठिकाणी आमचं जवळजवळ 60,000 मतदान संगमनेर तालुक्याचं तिथे गेलो होतो. माझं जन्मगाव जे आहे आमचं मूळ गाव ते तिकडे आहे, मामाचं गाव आहे. त्याच्यामुळे साहजिक सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु परिस्थिती बदलत असते राजकारणात. मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक निवडणूक सारखी नसते, प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे आता तशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. तिसरा तुम्ही सांगा आता मग. नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आता माझ्या डोक्यामध्ये असं कुठलंही हे नाही की माझी तर मी तुम्हाला काय भूमिका आहे ती स्पष्ट सांगितली. पण माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत, माझे जे मित्रपरिवार आहे, माझे जे कार्यकर्ते आहेत, मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा माणूस विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेत, राज्यसभेत असला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना आवाज होईल. हुशार युवक ते लोक आहेत किंवा माझे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा इतर पक्षातलेही माझे मित्र आहेत. ह्यांची सगळ्यांची इच्छा आहे की मी आता आलं पाहिजे. तर आता ते सगळे मिळून ठरवतील ते मी करेल. पण तुम्ही 2024ला लढणार आहात, 100% लढेल. विधानसभा लढणार आहात. विधानसभा लढेल.